अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुकची ही शाळा एकच विद्यार्थी राहिल्यामुळे एक दिवस बंद पडण्याच्या अवस्थेत असलेली ही शाळा गावातील तरुणांनी एकत्र येऊन पुन्हा नव्यानं शाळा सुरू केली. परंतु पटसंख्या हे सर्वात मोठे आव्हान होते. नव्यानंच रुजू झालेले रूपवते सरांसोबत असलेले आहेरकर सर गावातील वाड्या वस्त्यांवर गेले. मुलांना घडवून दाखवण्याचा शब्द दिला. मेहनत घेतली. मुलांना पोटच्या पोराप्रमाणे प्रेम दिलं आणि शाळेच्या अंगणात मुलांनी गर्दी केली. शाळेचं रूप पालटले. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली. परंतु ज्या शिक्षकाने मुलांना पोटच्या मुलाप्रमाणे जपले ते आहेरकर सर यांची बदली झाली. अवघ्या 5 महिन्यात सर आपल्याला सोडून जाणार या भावनेनं मुले व्याकुळ झाली. आज त्यांचा निरोप समारंभ. गावात 2 दुःखद घटना यामुळे शाळेतील मुलांनी दिलेला हा निरोप. आता खरंच सेवेची 14 वर्ष झालेली आहेत. या सेवेमध्ये माझी 4थी शाळा आहे. त्याच्यापूर्वी 3 शाळा झालेली आहे. सर्वात कमी सेवा मी या शाळेमध्ये केलेली आहे. म्हणजे फक्त 5 महिने सेवा या शाळेमध्ये झालेली आहे. परंतु मनापासून सांगतो, या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त जी अटॅचमेंट माझी आहे 3 शाळांमध्ये, ही आपली 4थी शाळा, या 4 शाळांमध्ये सर्वात जास्त अटॅचमेंट माझी या आपल्या उंच खडक शाळेशी झालेली आहे. कारण का तर या शाळेमध्ये काम करणारा जो प्रत्येक घटक आहे, शालेय व्यवस्थापन समिती आहे, शाळेचे मुख्याध्यापक आहेत, ग्रामस्थ आहेत, या सर्वांचं काम खूप मनापासून आहे. उदाहरणार्थ आमचे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक होते सर आहेत. असा शाळेचा शिक्षक खरंच तालुक्यामध्ये शोधूनही सापडणार नाही. त्यांच्याकडून मी इतक्या गोष्टी शिकलेलो आहे, इतक्या गोष्टी शिकलो की मला आयुष्यभर त्याचा खूप फायदा होणार आहे. असा अध्यक्ष सुद्धा आपल्या शाळेला भेटणे खरंच भाग्याचं, आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे. असा अध्यक्ष कोणत्याही शाळेला भेटत नाही. त्याचप्रमाणे आपण सर्व ग्रामस्थ आहे, त्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही शाळा उभी झालेली आहे. गेल्या 5 महिन्याच्या पूर्वी शाळेची जी परिस्थिती होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे. शाळेमध्ये मुलं नव्हती, शाळेमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या, गुणवत्ता ढासळली होती. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथं आलो. आज काय पूर्वी जास्त परिचय गावाशी नव्हता किंवा काम एवढं उठावदार नव्हतं. ते सर्वसामान्य शिक्षक मी यापूर्वी होतो. परंतु सर्वसामान्य शिक्षक ते एक आदर्श शिक्षक किंवा चांगला शिक्षक ही जी माझी ओळख झालेली आहे ती फक्त आणि फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच खडक यामुळे झालेली आहे. आणि याचं पूर्ण श्रेय या शाळेला, अध्यक्षांना आणि आमचे सर या आणि सर्व ग्रामस्थ यांना देतो. की आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं एक चांगला शिक्षक घडलो. या पुन्हा आपण मुलं शाळेमध्ये येतात आणि चांगले घडतात, त्याच्यावर चांगले संस्कार होतात. त्याचप्रमाणे मी इथं आलो आणि चांगल्या पद्धतीने मी इथं घडलो. इथं घडण्यासाठी मला इथं मदत झाली शाळेची, गावाची आणि इथल्या तर तिथून खूप काही मी घेऊन जाणार आहे सोबत. चांगल्या गोष्टी, चांगल्या आठवणी, आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत असेलच. त्या ठिकाणी आपल्या सर्वांनी मला इथे बोलवलं. पदोन्नती किंवा बढती त्या कारणास्तव मला जावं लागतंय. आनंद पण आहे गावाजवळ जातोय. परंतु यापेक्षा जास्त आनंदाविषयी जास्त मला दुःख होतं की अशी शाळा मला पुढे भेटते नाही किंवा एवढं प्रेम करणारे लोक, एवढं शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी जागरूक असणारे लोक भेटतील का नाही यात तरी शंका आहे. तर तुम्ही